आणि आपण नागपूरच्या या सगळ्या परिसरात होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने ते यांच्या वतीने माल्यार्पण केलं आहे आणि एक आपल्याशी नितेश दिलं आहे काय सांगत आपला परिचय मी नितेश शुके रेल्वेला युनियन चालवतो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण बऱ्या उत्साहामध्ये मनवत आहे। संविधान चौकामध्ये काल संपूर्ण नागपूरवासियांनी येऊन जल्लोगदासमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केलेली आहे आणि आपण रात्र 12 वाजता असून आज दिवसभर असंख्य भीम अनुयायी बाबासाहेबांची नमन करायला त्यांची जयंती मनवायला आम्ही संविधान चौकात येतो। आम्ही रेल्वेमध्ये बँकेमध्ये सगळे कर्मचारी वर्ग हिरिरीने बाबासाहेबांच्या जयंतीला खूप मोठ्या प्रमाणात मनवत आहे, आनंद साजरा करत आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराने विचारायला आम्ही कसं वाढेल, बाबासाहेबांचे जे त्यांनी आलेला जो भारत आहे तो कसा आम्ही निर्माण करू, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने कसं आम्ही देशाची सेवा करू आणि आपल्या दलित शोषित पीडित समाजाची सेवा करू, त्याच्यासाठी आम्ही आमचं संघटन आणि मी माझे संघटन आम्ही काम करत आहोत। सबब बाबासाहेबांची जयंती ही विचाराची त्यांच्या आचरणात त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आम्हाला साजरी करायची आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आधुनिक भारत घडवायचा आहे, बौद्धमय भारत करायचा आहे, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी जे जे सांगितलं त्या हिशोबाने आम्हाला काम करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये जे भारतात संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार कसा होईल, बाबासाहेबांची जी संविधान आहे ते दिवसादिवस संविधानामध्ये आघात होत आहे, त्याला आम्हाला कसं वाचवता येईल आणि मजबूत करता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये नागपूर हे देशाचं बाबासाहेबांच्या चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून दिवसांदिवस याची महती वाढत आहे। आमच्या संविधान चौकामध्ये लाखोच्या संख्येने लोक म्हणजे येत आहेत, दीक्षाभूमीला असंख्य लोक हे करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नागपूर हे देशाचं बुद्ध गया नंतर दुसरं एक स्थान निर्माण होईल की ज्याच्यामध्ये धम्माचा प्रसार होईल। बाबासाहेबांची संविधान जे चौक आहे जगामधलं एकमेव असं ठिकाण आहे की जिथे बाबासाहेबांच्या नावाने बाबासाहेबांच्या संविधान चौकाचं नाव दिलेलं आहे इथे, त्याच्यामुळे इथे संविधानिक मार्गाने जे जे करता आम्ही ते तिथे करू अशी आज इथे बाबासाहेब पुतळ्यासह मी शपथ घेतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बाबासाहेब आपल्याकडे प्रशांत चौरेला जुळलेलं आहे, काय सांगण्यात सर आपला पहिला सर्वांना जय भीम। मी प्रशांत चौरे ऑल इंडिया SC असोसिएशनच्या कार्याध्यक्ष म्हणून इथे कार्यरत आहे। आम्ही आता सर्व रेल्वे आमचे बंधू भगिनी सर्व आलेले आहेत आपल्या संविधान चौकामध्ये बाबासाहेबांची जयंतीनिमित्त त्यांना माल्यार्पण करण्याकरिता संविधान चौकामध्ये आलेलो आहे आणि आम्ही प्रण घेतो पंचशीलच्या तत्वानुसार आम्ही आमचे आचार विचार ठेवून आमच्या पुढचं जीवन हे सुखमयी करू। म्हणून आम्ही देशामध्ये जे अधोगती सुरू आहे, संविधानाविरुद्ध जे चालू आहे त्यांना कसं आम्ही थांबवू शकतो, त्यांना प्रवृत्त करू शकतो, याच्याबद्दल आमच्या संविधानाला प्रोटेक्शन कसं देता येईल याच्याबद्दलही आम्ही विचारपूर्वक आणि सर्व मिळून त्याच्यासाठी काय करता येईल याच्याबद्दलही आम्ही विचार करतो। आणखी त्याची लढाई देऊ पुढे चालून आम्ही त्याचा लढा देऊ। बाबासाहेबांनी आम्हाला आणखी आपले तत्वज्ञान जे दिलेलं आहे ज्याच्यामुळे आम्ही आज ह्या स्थितीमध्ये आलो की आपल्या स्वतःच्या पायावर सगळे उभे राहू शकतो आणि समानाने जगू शकतो। तर आम्ही हे बाबासाहेबांचे विचार आम्ही आणि त्यांचे हे उपकार कधी विसरू शकत नाही आणि ते सामर्थ पुढे घेऊन चाललेलं आहे। बाबासाहेबांची जयंती निमित्त हेच माझे 2 शब्द करून नमन करून मी आपलं भाषण संपवतो। जय भीम, जय भीम। एक ही नारा, एक ही नाम, बाबासाहेब तेरा नाम। त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि आमच्या जनसामान्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम। राजेश लाडे।
मैं रेलवे हॉस्पिटल में फार्मासिस्ट हूँ और ऑल इंडिया SC/ST एडमिन ब्रांच का मैं कोषाध्यक्ष हूँ। ये आज बाबा साहेब की 134वीं जयंती पूरे भारत में ही नहीं, ये पूरे विश्व मनाई जाती है। आज 152 कंट्री में इसका जयंती का पूरा उत्सव मनाया जा रहा है। और सबसे ज़्यादा जो है वो जहाँ से बाबा साहब अमेरिका से जो पढ़े, उन्होंने PhD किया है, वहाँ के जो प्रोफेसर है उन्होंने बोला है कि हमें गर्व है कि बाबा साहब हमारे यूनिवर्सिटी पढ़ने के बाद में भारत का एक अच्छा संविधान दिया है। आज अगर हम संविधान की बात करते हैं तो संविधान आज इतना अच्छा संविधान है कि वो संविधान बाकी देश भी एडॉप्ट करना चाहते हैं। जैसे अभी नेपाल हो गया, नेपाल में भी बाबा साहब का संविधान में अमल किया गया, जापान हो गया है। और बाबा साहब ने जो संविधान लिखा है वो संविधान बुद्ध एंड धम्मा, जो आप बाबा साहब ने जो किताब लिखा है उसके आधार पे ही संविधान बना है। जो संविधान में लिखा है, कॉन्स्टिट्यूशन में समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय, इसके आधार पे ही हमको आज जो अधिकार मिले हैं, चाहे वो सामाजिक हो, चाहे वो राजनीतिक हो, चाहे वो आर्थिक हो, हर क्षेत्र में हमको आज जो राइट्स मिले हैं वो बाबा साहब के संविधान के वजह से ही मिले हैं। लेकिन आज हम देखते हैं कि बाबा साहब ने जो हमको अधिकार दिए वो अधिकार आज खत्म होते दिखे हैं। आज प्राइवेट से गवर्नमेंट सेक्टर में देखिए सारे प्राइवेटाइजेशन होने जा रहा है। गवर्नमेंट सेक्टर में 80% प्राइवेटाइजेशन हो गया है। ये हालांकि संविधान के विरोध में ये जो लागू नीति किया है, लिबरलाइजेशन, प्राइवेटाइजेशन, ग्लोबलाइजेशन, ये 1990 में ये नीति लागू किया है। और इस नीति को लागू करने की वजह से आज हमारा जो आरक्षण है वो आरक्षण धोखे में है। और हम जब लोकतंत्र की बात करते हैं तो लोकतंत्र में भी हम देखते हैं कि हम जिसको चुनना चाहते हैं वो चुन के नहीं आता है, और हम जो जिसको चुन के भेजते हैं, हमारे जो मेंबर ऑफ पार्लियामेंट जो चुन के जाते हैं वो हमारे हक की बात नहीं करते हैं। और आज भी हम हमारे समाज में अन्याय, शोषण और देहातों में भी हम देखते हैं कि शोषण की मात्रा ज़्यादा बढ़ती है। और मेरे बोलने का मतलब यही है कि बाबा साहब ने बोला था 17 अगस्त 1952 में मिलिंद कॉलेज मुंबई में कि मेरी जय जयकार करने की अपेक्षा मेरा जो अधूरा कार्य है उसका पूरा करो। लेकिन हमारे लोग केवल 14 अप्रैल इसी में लोग जागृत होते हैं, बाकी दिन सोए रहते हैं। तो मैं ये बोलता ये जो कार्रवाई है ये हमको 365 दिन अगर हम इसको ऐसे ही बढ़ाते जाए तो आने वाले समय में हम ज़्यादा दूर नहीं, हम सत्ता से रहने के लिए। इतनी बात बोल के मैं अपने को मान्यवर साहेबांनी महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की और आज महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके पुस्तक को माल्यार्पण करने के साथ अपने देश जुड़े थे।